श्री स्वामी समर्थ. बघा आपण एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी कुठलीही परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा किंवा किंवा इंटरव्ह्यूला जाताना आपण कुठला मंत्र बोलायचा, ह्या मंत्राने आपल्याला कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये यश 100% येत असतं. तर जास्त वेळ न घेता आपण आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. चला. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आता आपण जर म्हणजे आपले मुलं असेल किंवा आपण असेल, तर आपण जर एखाद्या इंटरव्ह्यूसाठी ट्राय करत असेल, जॉबसाठी ट्राय करत असेल, तिथे इंटरव्ह्यू आपल्याला वाटतं की माझा इंटरव्ह्यू सक्सेस व्हावं, क्लिअर व्हावं, मी पास व्हावं, माझं सिलेक्शन व्हावं. त्यानंतर यू-पी-एम-पी-एस-सीची परीक्षा देत असेल, तर तिथे चांगले मार्क पडावं, मी पास व्हावं. हे काय प्रत्येकाला वाटत असतं किंवा कुठली पण स्पर्धा परीक्षा असेल किंवा शाळेची परीक्षा असेल, कुठलीही परीक्षा असेल आणि आपल्याला वाटत असेल की मी त्याच्यात पास व्हावं, मला चांगले मार्क मिळावं किंवा मी सिलेक्शन व्हावं, माझं सिलेक्शन व्हावं, असं जेव्हा वाटतं ना, तर तेव्हा त्याच्यासाठी काही मंत्र आहे. एक सरस्वती मंत्र आहे. तो मंत्र आपल्याला रोज म्हणायचा आहे 108 वेळा. आपल्याला रोज 108 वेळा एक माळ जप करायचा आहे तो. हा सरस्वती मंत्र आहे. सरस्वती मंत्र हा जो आहे ना, सरस्वती बीज मंत्र म्हणतात त्याला आणि हा सरस्वती बीज मंत्र अतिशय प्रभावी आहे. बघा, आम्ही बऱ्याच वेळा प्रश्न उत्तरच्या माध्यमातून जे पेपरसाठी, यू-पी-एम-पी-एस-सीच्या पेपरसाठी, इंटरव्ह्यूसाठी, त्यानंतर कुठलं पण सरकारी जॉब असेल, सरकारी जॉबचं तर मी लगेच गॅरंटी देत नाही. कारण की सरकारी जॉबची इतकी कंडिशन हे झाली ना, तर सरकार भरतच नाही. सगळ्यांना माहिती आहे सरकार भरत नाही. इतके जागा रिकाम्या पण भरत नाही. मग आपण काय करतो, सरकार भरत नाही. आपण किती हे केलं, पण सरकार कोणालाच भरत नाही. आपल्या एकट्यासाठी त्याचा हे होणार नाही. म्हणून आपण करा तुम्ही. तुमची जिथे जागा असेल, समजा आता इथे जागा भरती होणार आहे, याच्यासाठी तुम्ही ती सेवा करू शकता. तिथं तुमचं होऊ शकतं. परंतु जिथे सरकार जागा भरत नाही, तर तिथे आपण हे केलं, तर परत म्हणाल तुम्ही, की ताई तुम्ही सांगितलं सगळ्या परीक्षेसाठी आणि मला त्याचा अनुभव आला नाही. अनुभव येत असतो. फक्त श्रद्धा आणि विश्वास हा ठेवायला लागतो. श्रद्धा आणि विश्वास ठेवला की आपल्याला अनुभव येत असतो. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तो मंत्र कोणता आहे ते सांगणार आहे. तो मंत्र आहे, मी बोलून दाखवते, तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो मंत्र आहे ओम ह्रीं श्रां श्रीं श्रीं सुम ह सहा था 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 ठा ठा सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा. असा हा मंत्र आहे. या मंत्राने जर आपण रोज 108 वेळा म्हणजेच एक माळ जर रोज जप केले, तर यामुळे आपली बुद्धी तल्लख होते. त्यानंतर शीघ्र विद्या प्राप्त होते. म्हणजे आपली बुद्धी तीव्र होऊन आपली विद्या पण आपल्याला लवकर विद्या मिळते आणि स्मरणशक्ती वाढते. मनुष्य विद्वान बनतो म्हणजे हुशार बनतो. त्यानंतर वाचा शुद्ध होते आणि तोत्रेपणा वगैरे असेल तर तो जात असतो. म्हणजे हे आहे आपल्या या मंत्राचा प्रभाव. या मंत्राचं काम हे आहे. म्हणून आपण आता तो मंत्र कसा बोलायचा, तर तो मी तुम्हाला सांगते. बघा आता एकच मिनिटं. आता हा जो मंत्र आहे ना, हा मंत्र आपल्याला बुद्ध्यांक सुद्धा वाढवतो बरं का. आपला IQ जे आहे ना, बुद्धीमधल्या मेंदूमधला IQ आहे, EQ आहे, हे सगळं वाढवत असतं. म्हणून आपल्याला या मंत्राचा आहे ना, तर आपल्या बुद्धीवर, आपल्या मेंदूवर खूप मोठा परिणाम होत असतो चांगला. चांगला परिणाम होत असतो. आता ते कसं करायचं ते सांगते. तर आपण काय करायचं, रोज रोज सकाळी अंघोळ झाली की आपली नित्यसेवा करायची आणि रोज एक माळ हा मंत्र जप करायचा. रोज करायचा, नित्यनेमाने करा. मुली असेल तर पिरियड्सचे 4 दिवस सोडून द्या. 5व्या दिवशीपासून पुन्हा हा मंत्र करा. शक्यतो सकाळी करा, पण नसेलच आपल्याला वेळ जमत तर आपण दुपारी, संध्याकाळी करू शकतात. परंतु जर सकाळी केला तर हा जास्त चांगला असेल. तर ठीक आहे. आता दुसरे आणखी आता हे जे आहे त्यानंतर परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्यासाठी पण आहे. म्हणजे समजा तुम्ही 8वी असेल, 10वी असेल, 12वी असेल, आपल्या या गुणवत्ता यादीत म्हणजे आपले जास्त मार्क, आपण आहे, अभ्यासू आहे, हुशार आहे, परंतु आपल्याला गॅरंटी नाही की मी गुणवत्ता यादीत येईलच का नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी सुद्धा हा मंत्र एक माळ रोज जप करू शकतात. म्हणजे आपली कुठली पण परीक्षा असेल त्याच परीक्षेच्या आपण गुणवत्ता यादीत येऊन जाऊ.
आता तिसरा आहे इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी पण हा मंत्र आपण म्हणू शकतो. आता समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे, पण मग आता तुम्ही काय करणार? म्हणून हा मंत्र जसं आपल्याला कळालं, की आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तसा आपण एक मंत्र जप रोज करून घ्यायचा. एक माळी हा जप रोज करून घ्यायचा. त्यानंतर हे स्मरणशक्ती आणि परीक्षेच्या काळात बुद्धी स्थिर ठेवतं. आपली स्मरणशक्ती वाढवते. हा मंत्र आहे. हा आपला स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करत असतो आणि आपली बुद्धी स्थिर ठेवतो. म्हणजे जर तुमची बुद्धी आपलं मन खूप चलबिचल असेल ना, काय करू काय नाही, तर हा मंत्र म्हटलं तर आपलं मन पण स्थिर होतं. त्यानंतर बुद्ध्यांक वाढतो. इक्यू व आयक्यू हे बुद्ध्यांक सुद्धा या मंत्राने वाढतं. हे जर रोज आपण एक माळ जप केली तर असे भरपूर आहे उपाय त्याचे. याच्या शिक्षणासाठी जर आपल्याला वेळ असेल तर आपण नक्कीच करा. वेळ असेल तर म्हणजे आता आपण अभ्यास खूप करणार आहे, बरोबर आहे. दिवसातून 24 तासामध्ये आपण 15 तास अभ्यास करतो. 15 तासात जर आपण हे अर्धा तास इकडे दिला देवाकडे, तर 15 तासातून अर्धा तास द्या. तर तुमचा तो 15 तास केलेला अभ्यास आहे ना, तो तुमच्या लक्षात राहील. पण तुम्ही जर देवाला वेळच नाही दिला, देवाकडे जवळ थोडं बसलं नाही, काही नाही, सेवा नाही केली, तर तुम्हाला 15 तास नाही, तुम्ही दिवसेंदिवस अभ्यास केला तरी तो लक्षात राहत नाही. काय होतं ऐन परीक्षेच्या वेळेला आपले विसरून जातो आणि मग तो गोंधळ होऊन जातो किंवा खूपच जास्त हे झालं तर मग इकडचा प्रश्न तिकडे, याचं उत्तर तिकडे आणि त्याचं उत्तर तिकडे असा गोंधळ होतो. म्हणून हा मंत्र जो आहे सरस्वतीचा बीज मंत्र, हा जर आपण रोज एक माळ जप केली तर आपल्याला ही समस्या उद्भवत नाही आणि त्यानंतर आपला बुद्ध्यांक वाढेल, एकाग्रता वाढेल, इंटरव्ह्यूचं असेल तर त्याच्या सक्सेस पण येईल. हा सरस्वतीचा मंत्र आपण रोज बोलायचा, रोज एक माळ जप करायची. हा अतिशय आपल्याला चांगला अनुभव देणारा आहे. आपण हा मंत्र रोज म्हणून नक्की अनुभव घ्या. मात्र त्याच्याबरोबर नित्यसेवा नक्कीच करा. कारण की आपण कुठलीही सेवा करणार असेल तर नित्यसेवा करणं आपल्याला गरजेचं असतं. नित्यसेवा केल्यावर आपले स्वामीत्व आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि तुम्ही जर नित्यसेवा नाही केली आणि तोच मंत्र केला तर स्वामींचा आशीर्वाद राहत नाही. म्हणजे तो तुम्हाला त्याचा काही असर होत नाही असं नाही, परंतु जो स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर जेवढा तुम्हाला चांगला जास्त परिणाम होणार आहे, तेवढा कमी होतो. म्हणजे तो कमी होतो. म्हणून आपण नित्यसेवा कंपल्सरी करायची. कुठली पण तोडगा उपाय किंवा कुठल्याही प्रकारची सेवा एक्स्ट्रा करायची असेल, तर आपल्याला पहिले नित्यसेवा करावी लागते. नित्यसेवा केली म्हणजे आपल्याला त्या मंत्राचा प्रभाव वाढत असतो, पॉवर वाढत असतो आणि ते स्वामी आपले काम लवकर करत असतात किंवा दुसऱ्या देवाची जरी आपण आता उदाहरणार्थ मी हा सरस्वतीचा मंत्र सांगितला. तुम्ही जर स्वामींची नित्यसेवा करून मग तो मंत्र बोलला, तर स्वामीने आपल्या सरस्वती मातेला सांगेल, की त्याचं असं-असं काम कर असं. म्हणून आपल्याला स्वामींची नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण रोज नित्यसेवा करून हा मंत्र रोज एक माळ करत चला आणि आपला नक्कीच बुद्ध्यांक वाढेल आणि स्पर्धा परीक्षेत आपल्याला नक्कीच यश येईल. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.